हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात सर्वजण? होप सो की सगळे मजेत असाल. तर तुम्ही संडेचा पार्ट 1 बघितला असेल व्हिडिओचा. तर आम्ही नाश्ता वगैरे केलता आणि मस्त रेडी झालो होतो आम्ही तिघं पण. शंभूला पण जेवण दिलं होतं मी. तुम्ही मागच्या पार्टमध्ये बघितले की मागचा पार्ट जर नसाल पाहिला तर नक्की जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल की हा कुठला व्हिडिओ आहे. सो मस्त आवरलं आणि त्यानंतर मला चला आता बाहेर पडूया. 4 वाजले होते. सो आम्हाला मंदिरात पण जायचं होतं, म्हणजे आळंदीला आम्ही मंदिरात जाणार होतो. त्यानंतर म्हणलं पुढच्या महिन्यात दिंडी वगैरे येत असते, सो खूप गर्दी असते आणि वेळ भेटेल नाही भेटेल जायला. तुम्हाला म्हटलं मी की एवढी गर्दी असते ना, म्हणजे लहान बाळाला घेऊन येणं शक्यच नाही आहे. सो म्हणजे चला आज जातो आहे तर देवाच्या पण पाया पडूयात. सो तिथे गेलो होतो आम्ही. आता तिथे गेल्यानंतर मी ना यांना फोन आला होता की यांच्या फ्रेंडचा लवकर ये म्हणून. सो आम्ही व्हिडिओ घेतलाच नाही. मी एकदम फास्ट दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही डिरेक्ट त्यांच्या घरी गेलो होतो. सो बघूयात आपण आज कसा दिवस जातो यांचा. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आळंदीचं. त्यानंतर पटकन आम्ही त्यांच्या घरी आलो होतो आणि मी काय एवढे कम्फर्टेबल नव्हते सगळ्यांना व्हिडिओ घेण्यामध्ये. सो मी काही त्यांना घेतलं नाही व्हिडिओमध्ये. आता प्रत्येकाची आपापली प्रायव्हसी असते, सो मला पण कम्फर्टेबल नाही वाटत असं व्हिडिओमध्ये घ्यायला. मग त्यानंतर मग थोडंसं त्यांनी लिंबू सरबत वगैरे केलं तसं ते पिलं आणि म्हटलं यांच्या गप्पा चालू होत्या. तर म्हटलं चला मी तुम्हाला बाहेरचा म्हणजे एरिया आहे किंवा जे परिसर आहे ना ते दाखवते मी तुम्हाला. सो एवढं छान वातावरण आहे ना तिथं, खूप सुंदर आहे. एवढं क्राऊड असतो ना सिटीमध्ये, पण इथं बिलकुलच क्राऊड जाणवत नाही. एकदम शांत वातावरण आहे आणि एकदम शांत झोप लागेल असं वातावरण होतं तिथं. एवढं ऊन आहे किंवा एवढा उन्हाळा आहे ना, पण बिलकुल गरमी जाणवत नव्हती. खूप थंड हवा सुटलेली होती. त्यानंतर मला असं वाटलं की शंभू थांबल नाही थांबल, पण त्याला पण छान मित्र भेटला होता त्याच्या आईचा. सो त्याच्यामुळे तो मस्त बसला होता आणि तिथं तो मोबाईल बघत होता, मग हा पण मोबाईल बघत होता. त्यानंतर त्यांनी मोबाईल वगैरे ठेवला आणि त्यानंतर हा इथं मस्त खेळू लागला. तर सकाळी त्याला दुपारी मी जेवण वगैरे करून घेऊन गेले होते, पण तिथे खूप आम्हाला लेट झाला होता. सो मग तिथं मी त्याला शिरा बनवला होता, पण शंभूने एक घासही खाल्ला नाही तिथं. तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे. असंही त्याला शिरा सर्दी झाली ना, त्यामुळे तो गोड खायला नको वाटत होतं त्याला. मग मी त्याला काही ते दिलं नाही. मला चला आता जाऊ दे, घरी आल्यानंतर बघेल मी काही खाईल किंवा करून देईल मी त्याला. सो या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बऱ्याचशा बघितलं असेल की मी या घरी बऱ्याचशा, म्हणजे एका व्हिडिओमध्ये या आधीच्या वर्षापूर्वीचं तर इथे आलेले होते मी. सो यांनी खूप सारे चेंजेस केले होते घरामध्ये आणि खूप सुंदर घर डेकोरेट केलं होतं यांनी. सो आता हे तर गप्पा मारत बसले होते म्हणून मला खूप बोर व्हायला होतं, म्हणून मी माझा कॅमेरा चालू केला आणि मस्त इकडं तिकडचे व्हिडिओ काढत होते. सो त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. घरी येताना आम्हाला खूप लेट झाला होता, पण म्हणलं चला आता पाणीपुरी वगैरे मस्त खाऊयात. सो आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. सो घरी आल्यानंतर जेवण वगैरे खूप वेळ झाला होता, त्यामुळे जास्त काय ब्लॉग शूट केलं नाही. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.